भंडारा गोंदियामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 56.87% मतदान झालेलं आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये 56.87% इतकं मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झालेलं आहे। भाजपाचे सुनील मेंढे विरोधात काँग्रेसचे प्रशांत पडोळे अशी थेट लढत आहे। या दोघांनीही मतदानाचा हक्क बजावलाय। माझ्या सर्व भंडारा गोंदिया मतदारसंघातील लोकांना मी आवाहन करेन, आज आपण सर्वांनी उन्हाचा तडाखा लक्षात घेता शक्य तितक्या लवकर देश हिताकरिता मतदान करावं, मोठ्या प्रमाणात मतदान करावं। ही आपली लोकशाहीचा मोठा उत्सव आहे। त्या उत्सवात सर्वांनी आबालवृद्ध ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सर्वांनी मतदान मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि ह्या लोकशाहीचा महोत्सव जो आपल्या जगातील एक मोठा लोकशाही देश आपला आहे त्याकरता सर्वांनी देश हिताकरिता मतदान करावं असं आवाहन आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना करतो। महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षातर्फे मी भंडारा आणि गोंदिया लोकसभेची निवडणुकीला समोर जात आहोत। माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये मी या निवडणुकीला समोर जात आहे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लोकांची जनतेची ही लढाई झालेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके जोडले गेलेले आहेत। राकेश, कशा पद्धतीने भंडारा गोंदियामध्ये उत्साह होता मतदानासाठी? सकाळी थोडासा उत्साह कमी होता, पण दुपारच्या नंतर मतदानाला वेग आला आणि नागरिक हळूहळू मतदानाकडे वळले। पण दुपारी ऊन खूप असल्यामुळे पुन्हा नागरिक घरामध्ये बसले असल्याचे दिसून आले। परंतु दुपारी 4च्या नंतर मात्र मोठ्या प्रमाणात नागरिक निवडणुकीच्या कामासाठी घराबाहेर निघून सगळ्यांच्या आव्हानाला समोर जात मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर निघाले। जी, यावेळेस 5 वाजेपर्यंत साधारण 56% मतदान पार पडलं होतं। गेल्या वर्षीच्या तुलनेत हे काहीसं कमीच म्हणावं लागेल। तर आता 6 वाजता आकडा नक्की काय येऊ शकतो, कधीपर्यंत समजेल? आता काही वेळातच आपल्याला 6 वाजतापर्यंतचा आकडा मिळेल। जवळपास 65% जवळपास मतदान होईल अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली होती, पण तो आकडा जिल्हा प्रशासनाला मात्र गाठता आला नाही। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।